वादग्रस्त पिंपरी चिंचवड डीपीवरील अंदाजे 50,000 हरकतींचं काय होणार? शहराचे आमदार तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे डीपी रद्दसाठी पुढाकार घेणार का? शहरवासियांच्या बोकांडी बसलेलं डीपीचं हे भूत मुख्यमंत्री ह्या अधिवेशनात उतरवणार का? नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहतात आपला आवाज. पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकास आराखडा म्हणजे डीपीवर हरकती, सूचना आणि आक्षेपांचा पाऊस पडला. 50,000 हरकती, सूचना या डीपीवर आल्या. त्याचं आता काय होणार याकडे साऱ्या शहराचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे शहरातील आमदारांनी त्या विरोधात आपला आवाज उठवला आहे. त्यामुळं शहरवासियांच्या मानगुटीवर बसलेलं हे डीपीचं भूत याच अधिवेशनात उतरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करू शकतात. त्या दृष्टीनं नगरविकास राज्यमंत्री यांनी आपल्या अखत्यारीतील या विषयाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पुढाकार घेतला आहे, बैठका लावल्यात आणि त्यातून आपल्या अखत्यारीतील हा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा कंबर कसलेली आहे. या डीपीत आळंदी आणि मोशी या तीर्थक्षेत्रादरम्यान टाकण्यात आलेलं कत्तलखान्याचं आरक्षण मोशीकरांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्र्यांना शहरात येऊन ते रद्द करण्याची घोषणा करावी लागली. त्यानंतरही त्यांचे आमदार म्हणजे चिंचवडचे शंकर जगताप, विधान परिषदेतील उमा खापरे, अमित गोरखे यांचा विरोध या डीपीला कायम राहिला. त्यामुळं आता तो रद्दच करण्याची मागणी गोरखेंनी विधान परिषदेत केली आहे. भाजप आमदारांच्या मागणीला शहरात विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचीही ताकद मिळाली आहे. त्यामुळं हा निर्णय होण्यास आणखी बळ मिळालं आहे. त्यात महापालिका निवडणूक तोंडावर आहे. ती जिंकण्यासाठी धोनी, मुत्सद्दी आणि हुशार असे फडणवीस याच अधिवेशनात या डीपीवर निर्णय घेऊ शकतात. एकतर त्यातील जी काही सर्वसामान्यांच्या घरावर नांगर फिरवणारी आरक्षणं टाकण्यात आली आहे ती रद्द होऊ शकतात. तसेच काही आरक्षणं उठवली जाऊ शकतात किंवा त्यानंतरही जनमत जर विरोधात दिसलं तर मुख्यमंत्री हा डीपी स्थगितसुद्धा करू शकतात. दरम्यान तो रद्दच करण्याची मागणी मात्र पुढे झालेली आहे. कारण हा डीपी रद्द झाला नाही तर त्याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला म्हणजे गतसत्ताधाऱ्यांना बसू शकतो. पुन्हा सत्तेत येण्यात ह्या डीपीचा म्हणजे आहे तसा तो राबवला तर त्याचा मोठा अडथळा ठरू शकतो. म्हणून तो रद्द केला गेला नाही तरी तो त्यात बदल केला जाऊ शकतो किंवा तो एक वेळ स्थगितसुद्धा केला जाऊ शकतो. हा मूळ डीपी वर्षभर दाबून ठेवून त्यात त्या कालावधीत आपल्या मनाजोगते फेरफार महापालिका प्रशासनानं केलं. या कालावधीत या डीपीत मोठं गौडबंगाल झालं. चक्क त्यामुळं तो बिल्डर धार्जिना असल्याचा आरोप झाला. कारण तशा तरतुदी किंवा आरक्षणं त्यात टाकली गेली. उदाहरणच द्यायचं झालं तर चरोलीतील टेकड्या या चक्क निवासी करण्यात आल्या. म्हणजे त्यातून बिल्डरांचा हा सरळ फायदा झाला. दुसरं म्हणजे दुसरीकडं त्याच वेळी त्यांची ज्या काही मोकळ्या जागा आहेत, बिल्डरांचे भूखंड आहेत, ते मात्र तसेच शाबूत ठेवले गेले. तर सर्वसामान्य जी काही सर्वसामान्य लोक आहेत
ज्यांची अधिकृत घरं आहेत, सोसायट्या आहेत, त्यावर मात्र आरक्षणं टाकली गेली. म्हणजे त्यातून हजारो घरांवर टांगती तलवार ही उभी करण्यात आली आहे. परिणामी हा DP वादग्रस्त ठरला. त्यावर चक्क 49,570 म्हणजे जवळपास 50,000च्या घरात हरकती आणि आक्षेप आले आहेत. एवढ्या आक्षेप आल्याने आणि पिंपरी चिंचवडकरांचा रोष दिसल्यानं त्याची दखल ही शहरातल्या आमदारांना घ्यावीच लागली. त्यांनी तो प्रश्न विधिमंडळात मांडला. त्यावर चुकीचा जी काही आरक्षणं टाकल्यात ती मागे घेण्यात येतील, रद्द केली जातील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांना द्यावं लागलं. जनमताच्या रेट्याचा हा पहिला विजय झाला. मात्र तो रद्द होणे म्हणजे हा DP रद्द होणे किंवा त्याला स्थगिती मिळणे हा अंतिम आणि शेवटचा विजय मात्र अजून बाकी आहे. दरम्यान आपल्याच आमदारांनी हा विषय लावून धरल्यानं आणि महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा होणार असल्यानं या अधिवेशनातच हा DP रद्द होण्याची घोषणा फडणवीस करू शकतात. ज्या पोटतिडकीने शहरातील आमदारांनी DP संदर्भात सभागृहात आपली भूमिका मांडली आणि सरकारही या आमदारांच्या बाजूचं असल्याने, महायुतीचं असल्याने निश्चितच हा अन्यायकारक DP रद्द होईल अशी शहरवासियांची भावना आहे. आणि जर तो रद्द झाला नाही तर शहरातील आमदारांना येत्या महापालिका निवडणुकीत शहरवासियांच्या नाराजीला मात्र सामोरं जावं लागेल. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना हा DP एकतर रद्द करावा लागेल किंवा किमान त्याला स्थगिती तरी द्यावीच लागेल. याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कळवा. पुन्हा असाच एक विषय घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद.